काय झालंय ना, स्वतःचं अस्तित्व मोठं करायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. मी मोठा, माझं अस्तित्व मोठं हे सांगण्यासाठी आजकालच्या पिढीला देवालाही नाकारायला चालतं. अवघड आहे. काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढीन आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. पोरं विचारतील व्हॉट इज द बुवा. मॅडम सांगेल फेटा बांधायचा, कमर बांधायचा, इठल इठल करायचा, दॅट इज द बुवा. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही, लाईक डायनासॉर. डायनासॉरचं नामोष्ट झालं, बुवा बघायला भेटत नाही की दिवशी तुम्हाला. विनंती आहे रे, परमार्थ करा, ताकद आहे तुमच्या. पण माणसं म्हणले संसारिक आहेत रे आम्ही, काय हरकत आहे. तुकोबांच्या आधी ज्यांच्यासाठी विठ्ठल आला ती आवली आहे. आवली माहित आहे का? आवली माहित आहे का? निमखेडाकर बोलत जा. आवली माहित आहे का? आवली म्हणजे तुकोबांची पत्नी. 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली गेली, तिला बाळ व्हायना म्हणून आई बापानं हट्टा खातर दुसरी करायला लावली. निमखेडेकर देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव असला खतरनाक महाराज. देव मी असली मजा बघतो. 2 बायका, पहिल्या पत्नीचं नाव रखमा आणि दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाई. खरं नाव त्यांचं जिजाई, पण त्यांना आवली हे टोपण नाव होतं. 2 जिजाऊ झाले या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, तर भारताचा कळस उभा राहिला. 2ही माय मावल्यांचे फार उपकार आहेत महाराष्ट्रात, फार. आणि मला कौतुक आहे, आम्ही या मातीत जन्माला आलो. फार मला माझ्या धर्माचं कौतुक आहे, फार. मी प्राऊड फील करते, टू बी प्राऊड हिंदू. दगडालाही देव करायची ताकद ज्या आवला देत आहे त्याला हिंदू म्हणायचं, कौतुकानं सांगायचं अशा मातीत जन्माला आले तर दगडालाही देव करू शकतो. अजून काय सामर्थ्य पाहिजे, काय हिंदुत्व पाहिजे मला सांगा. अरे आई बहिणीला देवी मानायची ताकद आमच्यात आहे, माय बापाला देव मानायची ताकद आमच्यात आहे. अरे एवढं सामर्थ्य आहे, आम्ही हिंदू म्हणून कौतुकाने जगू रे. ती आवली तुकोबाची दुसरी पत्नी गरीबाची नव्हती, ती जागीरदाराची होती. एकदम श्रीमंताची गुळवे सावकाराची पोरगी होती. पण एक्का लोगड्यावर तुकोबाचा संसार केला तिने. एक्का लोगड्यावर. किती? एक्का मान. 3-3, 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हती. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिला. शेतकरी ना तुम्ही बसलेले, थोडेफार शेतकरी आहेत का? बोलत सारे असं मड्याला बसल्या आणि बसत जाऊ नका. तुम्ही लय भारी बसता. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, दरवर्षी तुझ्याच नाव ऐकून येतो, तू बोल. मला नाही माहिती, ते म्हणतात ना संख्या जास्त आहे म्हणून म्हटलं महाराज. बोलाच रे, जिथे नाही तिथं किती बोलता. बरं तुम्हाला धरून आणलंय का? बळजुबरीला आलाय का? 200 दिलेत का यायला? 3 महिन्यापूर्वी महाराज. कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब भिकारी. जर कष्ट विष्ट करत जा आणि नाव कमवा तरुणांनो, मोठे व्हा. नोकरी सरकारी असली ना, वर्ग किती बी काळा भांगर आणि किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गोरीच भेटती. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, चांगल्या स्वभावाचे असले ना, खिशात दमडी नसली ना, छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतंय वैवण की अगं तर वैवण, अगं ती बाजरी वैवण. बेकार का अवस्था करून घेऊ नका. जरा कष्ट बिष्ट करा, स्वतः मोठे बिटे व्हा. लोकांच्या जीवर कधीपर्यंत जगायचं नाही. मला लय वाईट वाटतं महाराज, आपण हिंदू असून जेव्हा अशा तशांच्या पाया पडतो ना, गरज नाही रे आपल्याला. अरे ज्ञानोबा तुकोबा कळले ना, तुम्ही आयुष्यात पाया त्यांच्याच पडायचं जे वैष्णव धर्म मानतात. आम्ही शिवरायांना का मानतो माहिती? जगदूर तुकोबांचं कीर्तन चालू होतं. तुकोबांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांनी पायाखालचं घोंगडं बसायला टाकावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, बुवा कळतं आम्हाला एवढं, कुठं बसावं आणि कोणाच्या बराबरीला बसावं. जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायची ताकद या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्याचा लोभ करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाही, हे कळतं आम्हाला. अरे हिंदवी स्वर्गाचं धनी होतं, पण कीर्तनात बिना आसनाचं बसायचं. आता साधी साधी माणसं सुद्धा खुर्च्याशिवाय बसत नाही. अहो सरपंच असा त्याला खुर्ची लागते, सदस्याला खुर्ची कशाची? कीर्तनात. कीर्तन संपलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी पायाजवळ तलवार ठेवली.
म्हणले बुवा आजपासून हे काही लढणं बिडणं नाही, पांडुरंग आणि आपण बास. तुकोबांना नाही राज, तुकोबांनी तलवार घ्यावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात द्यावी आणि सांगावं हा सुद्धा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. माझा गाथा जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल तर ही तलवार तुम्हाला हातात घेणं हेच तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. हाच तुमचा परमार्थ आहे. तसं गाथा हा माझा परमार्थ आहे, तसं तलवार हा तुमचा परमार्थच आहे. दुसरं काही सुद्धा हे कायम लक्षात ठेवत जा. फक्त छत्रपती शिवराय माझ्या जातीचे आहेत म्हणून शिवजयंती करायची असं नाहीये. विचार डोक्यात घ्या. सामर्थ्यवंत आहे आपण आणि शेतकऱ्यांनी तर एवढे उपकार म्हणावे राजांचे. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, मरणार नाही याची खात्री द्याल का? निमखेडकर, उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का? बोलत जा. द्याल का? नाही देणार. सरकार कोणाचं येऊ द्या, शेतकऱ्याचं वाटोळ ती वाटोळच आहे. मी विश्वासानं सांगू शकते व्यासपीठावर. जर पुन्हा एकदा शिवशाही आली ना, छत्रपती शिवरायांच्या काळात पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला होता. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडला होता. पण छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. काय मॅनेजमेंट असेल, काय व्यवस्थापन असेल त्या माणसाचं, हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूरला बांधलं. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. 4 वर्षाची पुण्याला जाऊन डिग्री घेतली नव्हती इंजिनियरची. काय डोकं असेल. या मातीमध्ये 7/12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. एका वाक्यात सांगायला गेलं ना, कोणाच्याच बापाचं नाव 7/12 लागलं नसतं जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. हे डोक्यात घ्या. म्हणून आम्ही तितके मानतो त्यांना. वेळे नाही आहेत बरं, ते तर मरू द्या. नोकरदार मंडळी, महिन्याच्या पहिल्या तारखेला हातावरची पगार पडती ना, ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. पाटीलकी देशमुखी त्यांनी बंद केली. म्हणून तुम्हाला तुमच्या कष्टाचं मिळतंय हे लक्षात घेत जा. शेतकरी रे आपण, कळावं आपल्याला. शेतकरी ना तुम्ही प्राऊडली सांगत जा रे. बाकीचे कसे अध्यक्ष, सचिव, चेअरमन नसा फुटायची वेळ ती आमदार सांगतात रे. आपणही सामर्थ्याने सांगायचं शेतकरी आहे. आयुष्याचा जुगार घेऊन मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा आणि लाचारीचा पैसा येत नाही. त्याला शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. शेतकरी आहे आपण. जेवढा जीव आपल्या बापाचा आपल्यावर आहे ना, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जी माणसात आणि जनावरात फरक करत नाही त्याला शेतकरी म्हणायचं. शेतकरी ना, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल नाही. जिजाऊंच्या पायात काटा मोडला, तुम्ही शेतकरी दादा. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसं बघतो? लाज नका सगळी तुकाच लावायचं. तुम्ही काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, तुकाच लावायचं. पण एका चुक्यात काटा दिसतो, तो काही सॉक्स घालून नांगर धरतो, चुक्यात काटा दिसतो. 2-4 वेळा तरी लावावा लागतो. आता काटा मोडला जिजाला, तुकोबांची पत्नी, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाचाला. साधा नाही येतो. साधा वया भक्ती गाज नाही लाज. पण त्याचं दर्शन व्हायचं म्हणजे सोपं नाही. ऋषी मुनी तपस्वी झाल्याला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात. एवढं ध्यान करूनही त्यांना विठेवरच्या मालकाचं दर्शन मिळेल असं इतकं अशक्य असताना माझा परमात्मा जिजाऊच्या पाठीमागे धावतोय. अम्मा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. जागेवर आहे विठेवरचा मालक. तुकोबांना भाकरी देऊन आलाय जिजा. त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायबाऊचं. तुका लावून काटा दिसतो का पायला? त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्याने ही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचीला लईच झोंबलं. पंढरपूरची तुमची नाही महाराज, आम्ही एकीलाच मानतो. आमच्यासाठी राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या,
बायकोला स्वतःला बोलल्यावर वाईट वाटत नाही, पण नवऱ्याला बोलल्यावर वाटत. बायका लय गोड असतात, लय गोड आहे तुम्ही माय, लय निमकड्याच्या बाया तुम्ही ते लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. एवढं एकच फॉल्ट आहे माया, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे ना. ते बोलतात त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही बायकाला, दोन शब्द प्रेमानं बोलत जा. एक म्हणून सांगते, एवढं सहन करते बिचारी, काय जात रे तुम्हाला. तुमचा पण मेन सिगो पुरुषी अहंकार. बाई चपली कशी ठेवायची, डोक्यात घेतलं की नाचती बस बोंबलत. मग काही गरज आहे का. दोन शब्द रे, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिंडवावं, जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा आणि साथ देणारा भेटला. वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा. हसराव कसा तुम्हाला बाईचं कौतुक पण जमत नाही, तुमच्याच बायकाचं केलंय. खरं की नाही ग माय. आयुष्यात कोण शाना लागतो म्हणजे संसार सुखाचा होतो. कोण शाना लागतो ग माय. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल अक्कल मला. माझं पीठ पुष्पा सांगा, खरं आहे का खोट आहे. संसारात कोण शाना लागतो. अगं मी नाही म्हणत ग, माऊली म्हणतात. जरी सख्याचा जिव्हाळा बाह्य सासरवासच आहे. प्रेम बायकला नवऱ्याचं भेटलं तिला काहीच अवघड जात नाही. विठेवरच्या मालकासारखा मालक वैष्णवाला भेटला, संसार सुद्धा वैकुंठासारखा झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे सोपे आहे, कशामुळे सोपं झालं. शहाणा तो धनी येतोय. आम्हाला मालक लय शहाणा भेटला, त्याच्यामुळे द्वैताची झाड नाही, आम्हाला द्वैत लागलंच नाही. पण आता कसं झालं, गुरु विन आणि तया कैचे कीर्तन. आम्हाला गुरुच असा प्रभाव भेटला. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे. आमचं आयुष्य म्हणजे राजाच्या राणीसारखं झालं. भीक मागायची गरज पडली, इतकं दिलं त्याने, इतकं दिलं. मागे पुढे उभा आहे, आली आघात, काहीच कमी पडू दिलं नाही रे, काहीच नाही. इतकं केलं तर परमात्म्याने आमच्यासाठी. नाव काढायचं ते तुला भजन वाटत. लेकरांची सेवा केली सजवा, लेकरांची सेवा केली सजवा. कसं पांढर वेरू कसं Bye.